आपण उपस्थिती लावली, कशा पद्धतीने बैठक पार पडली काय सांगा? महायुतीची बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. पालकमंत्री जयकुमार गोरे देखील होते, उमेदवार राजाभाऊ होते, आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी होते आणि सगळ्यांनी मिळून राजाभाऊ राऊत जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना मोठ्या फरकानं निवडून आणायचं हा आम्ही संकल्प केला आहे आणि आजच त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. काही दिवसापूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेले पंढरपूरचे भगीरथ बालके जे आहेत हे बैठकीला उपस्थित नव्हते, काय सांगा? पण नगराध्यक्षा उपस्थित होत्या, त्यांचे बंधू देखील उपस्थित होते, अनिल सावंत देखील उपस्थित होते, सगळे उपस्थित होते. ठीक आहे, काही गैरसमज जे असतील ते आम्ही दूर करू, परंतु आज मोठ्या मनानं जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की निधीचं वाटप असेल, शासकीय कमिट्यांचं वाटप असेल, या सगळ्याला योग्य तो नाही शिवसेना पक्षाला दिला जाईल आणि त्याचे वकील म्हणून आता राजाभाऊ राऊत काम करणार. नाशिक असेल, जळगाव असेल, हा प्रश्न सातत्याने तुम्ही आणि गिरीश महाजन मार्गी लावायचा प्रयत्न करताय, मात्र आपण पाहतोय की त्यात तोडगा निघत नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाशिकमध्ये देखील तोडगा निघाला, जळगावचा देखील निघाला आणि त्याच्यावर आत्ताच मुंबईमधनं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर बाईट देखील दिला आहे की नाशिक आणि जळगावमध्ये जे महायुतीचे उमेदवार आहेत तेच मोठ्या संख्येने निवडून येतील. पण कुठेतरी शिवसेनेला दुय्यम भूमिका देत असल्यानं तुमची म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असेल, हे ठेवलेल्या कंपन्या आहेत अमित शहाने, अशा पद्धतीची टीका केलेली. माझं म्हणणं त्या राऊतांचं ऐकण्यापेक्षा आता राजाभाऊ राऊतांचं ऐकलं आहे. त्या राऊतांचं आपण 4 वर्ष तेच ऐकतोय, त्याच्यातनं काय फरक पडत नाही. ते 60वर होते, ते 20वर आले, आम्ही 60वर गेलो. त्यांच्या नगरपालिका ज्या 32 होते त्याच्यावरनं ते 6वर आले, याच बोलण्यानं आले. महानगरपालिकेमध्ये देखील आम्ही 2 नंबर लावतो. त्याच्यामुळं आज आम्ही जे सगळे जमलेलो होतो ते त्या राऊत साहेबांसाठी नाही, या राऊत साहेबांसाठी. शेतकरी कर्जमाफी व्हावी यासाठी आमदार रोहित पवार जे यांचं पंढरपुरात जे आहे ते अन्नत्याग आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे, आपण कसं पाहता आणि सरकार म्हणून यावरती काय उपाययोजना करणार? 50 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे. आचारसंहितेमुळे आम्हाला जाहीररित्या हे सांगता येत नाही आहे. पण आता जर कर्जमाफी झालेली आहे, 50,000पर्यंत सानुग्रह अनुदान मी देतोय, आंदोलन कोणासारखं केलं पाहिजे? राजाभाऊसारखं केलं पाहिजे. आता कर्जमाफी झाल्यानंतर आंदोलन करण्यात काय अर्थ आहे? आंदोलन करताना ते कर्जमाफी व्हावी ह्यासाठी झालं पाहिजे होतं. अजून शेतकऱ्यांच्या काही प्रश्न मिटवण्यासाठी झालं पाहिजे होतं. आज आमचे विधान परिषदेचे उमेदवार हे फक्त उमेदवार नाही, तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी देखील हालापस्ता सहन केलेला आहे, त्यांनी सर्वसामान्य माणसांसाठी देखील हालापस्ता सहन केलेला आहे. अशा पद्धतीचे आंदोलनं लागतात. एखादी गोष्ट होणार आहे किंवा झालेली आहे त्याचं श्रेय घेण्यासाठी कोणी आंदोलन करतो. साहेब, राष्ट्रवादी आणि काँग्रेस विलिनीकरण त्या अटी जाचक आहे, त्या अटी रद्द कराव्यात या प्रमुख अटीच्या बाबतीमध्ये पात्र शेतकऱ्यांना कुठेही अडचण येणार नाही, ही दक्षता महाराष्ट्र शासन घेईल. साहेब, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी साहेब हे आहे का काय ते आंदोलन संदर्भातली कुठेतरी आमदार रोहित पवार स्टंटबाजी करतात का? त्यांची स्टंटबाजी सुरू आहे की मला माहीत नाही, पण इथे पत्रकारांची मॅच सुरू आहे. त्या पत्रकारांच्या मॅचसाठी मी आलो होतो. आमच्या मनीषजी जे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी हा चांगला उपक्रम या ठिकाणी केला. आणि अजून एक आनंदाची गोष्ट मी महाराष्ट्रातल्या सगळ्या टेनिस खेळणाऱ्या पत्रकारांसाठी इथनं जाहीर करतो की बाळशास्त्री जांभेकरांच्या नावानं फार मोठा पत्रकारांसाठीचा एक टेनिस चषक हा दरवर्षी शिवसेनेच्या माध्यमातून घेतला जाईल. त्याची सुरुवात आम्ही रत्नागिरीमधनं करू आणि 36 जिल्ह्याच्या पत्रकारांच्या 36 टीम घेऊन एक फार मोठी स्पर्धा जी देशात कुठेही सुरू नाही अशी स्पर्धा आम्ही शिवसेनेमार्फत सुरू करू. साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी साहेब स्टंट नाही साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल यांच्या विलिनीकरणाचा प्रश्न आता मुद्द्यावर आलेला आहे. नाही, विलिनीकरणाचे प्रश्न किंवा कोण कुठच्या पक्षात जाणार हे प्रश्न आहे, त्या पक्षाचे वैयक्तिक प्रश्न आहेत, त्याच्यावर आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. आपल्या बार्शीचे आमदार आहेत दिलीप सोपल साहेब बार्शीचे आमदार आहेत दिलीप सोपल, हे शिवसेनेच्या एकनाथ शिंदेसोबत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आलेले होते. आता विधान परिषदेची निवडणूक आहे, राजाभाऊ स्वतः आहेत, त्यांचे जे कट्टर विरोधक जे आहेत ते राजाभाऊ आहेत आणि दिलीप सोपलांची निवडणूक आतापर्यंत आपण इतिहास बघितला आहे, पण त्यांना कशी समजूत घालण्याचा एवढंच सांगतो की महायुतीचे उमेदवार राजाभाऊ आहेत आणि फार मोठ्या फरकानं राजाभाऊ निवडून. साहेब, IT पार्क